नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटण या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी उपलब्ध आहेत शिवसेना श्री एकनाथ शिंदे गटाचे फलटण तालुकाध्यक्ष माननीय श्री नानासो हिवरे साहेब. हिवरे साहेब नमस्ते. नमस्ते. जय महाराष्ट्र. काल आम्ही पाहिलं की तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि तसं निवेदन प्रांत अधिकारी यांना दिलेलं आहे. खरं तर तुम्ही सत्तेमध्ये आहात, महायुतीमध्ये आहात आणि असं असताना तुम्हाला आंदोलन करावं लागतंय. का अशी वेळ येते तुमच्यावर? म्हणजे कोणत्या आंदोलनाबद्दल? टोल विषय, टोल नाका जो ते दिलेलं तुम्ही आहे. काय झाले, टोल नाक्याविषयी जे निनिचायचा अधिकारी आहे कदम म्हणून, त्या कदम साहेबांनी चुकीची माहिती देऊन टोल चालू करायचा प्रयत्न केला आहे आणि टोलमध्ये खरोखर रस्ता अपूर्ण आहे. मग शासनाचे प्रतिनिधी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, ते मुंबईमध्ये असतात आणि आंदोलनाचा भाग याच्यासाठी आहे की जर तो टोल नाका बंद नाही झाला तर आंदोलनाचा विषय येतो. पण ह्या गोष्टीची माहिती आपण वरतीपर्यंत कळवली पाहिजे की सत्तेत आहे म्हणजे लोकांचा प्रश्न किंवा आवाज उठवायचा नाही असं कुठं लिहिलेलं नाही किंवा असं काय नाही. शेवटी आपल्याला पद मिळलं आहे ते आपल्याला लोकांच्या प्रश्नासाठी, होणाऱ्या अन्यायासाठी, त्याची माहितीवर पोचवण्यासाठी आणि त्याच्यावर कारवाई होणे. नक्कीच या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब असतील, शिवेंद्रबाबा असतील सार्वजनिक मंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत आमच्या शिवसेनेचे, ते स्वतः आमच्या NHIचे मंत्री आहेत, तरी त्यांच्यापर्यंत ह्या निवेदनाची दखल जावी, ह्या गोष्टीची दखल जावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत या गोष्टीची दखल जावी की कशा पद्धतीनं खाली चुकीचं चाललेलं आहे. जर का एखाद्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीनं हे केला, टोल चालू करायचा प्रयत्न केला तर त्याची वर दखल घेतली पाहिजे ना. आपण पक्षाचे कार्यकर्ते आहोत किंवा पदाधिकारी आहोत तर खालची गोष्ट वरपर्यंत खाली लोकांच्यात काय चाललं हे कळवणं किंवा आपण मधले दुवा आहेत लोकांच्या आणि पक्षप्रमुखांच्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची, ह्या दृष्टीनं त्या गोष्टी केलेल्या आहेत. जर कॉन्ट्रॅक्टरने याविषयी जर योग्य भूमिका नाही घेतली, जर काम नाही व्यवस्थित केलं तर तुम्ही आंदोलन करणार? हो, 100% करणार. का नाही करणार? आमच्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सत्ता ही उपभोगण्यासाठी नाही, तुम्ही बघताय 12-12 तास, 24-24 तास शिंदेसाहेब कार्यकर्त्यांसाठी, गरजूंसाठी. आज साहेबांची प्रतिमा संवेदनशील मुख्यमंत्री आणि प्रत्येक व्यक्तीला, गरजूला उपयोगी पडण्यासाठी. साहेब रस्त्याच्या कडेला एखाद्या पेशंटचा ॲक्सिडेंट झाला, एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तर त्यांना स्वतःच्या गाडीत उचलून नेऊन मदत करतात. इथपर्यंत जर पक्षाचे प्रमुख, राज्याचे उपमुख्यमंत्री काम करत असेल तर आमची पण नैतिकता आहे की ह्या लोकांना न्याय मिळावा. वारकऱ्यांसाठी साहेबांनी पंढरीत जाऊन स्वच्छतेची पाहणी केली, कार्यकर्त्यांना आदेश देऊन तिथं सगळ्या व्यवस्था बघायला लावल्या. आमचं पण आद्य कर्तव्य आहे कुठल्याही येणाऱ्या प्रवाशाला, पंढरीच्या वारीच्या वारकऱ्याला ह्या टोलने कुठेही त्रास देऊ नये किंवा त्यांच्याकडून नाहक वसुली केली जाऊ नये, हेच आम्ही घेऊन चाललो आहे. काल 2 दिवसापूर्वी आम्ही पाहिलं संदीप कुमार जाधव यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाचा राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तुमच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आणि कुठंतरी आता भारतीय जनता पार्टी आणि तुमचा पक्ष हे तुम्ही महायुतीमध्ये एकत्र आहात. आणि असं असताना भारतीय जनता पार्टीमधून राजीनामा देऊन एखादा व्यक्ती बाहेर येत असेल, त्या पक्षाला तुमच्यासोबत घेणं कितपत योग्य आहे आणि महायुती म्हणून हे बरोबर आहे का? असं काय नाही. संदीप जाधवांनी गेल्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या पक्षांतर्गत काही गोष्टी असतील पण त्या आम्हाला माहीत नाहीत आणि संदीप जाधवांचा प्रवेश हा वरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी, जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, यांच्याशी चर्चा करून त्यांनी केलेला प्रवेश आहे. आणि तुम्ही माहितीचं म्हणत असाल तर फलटण तालुक्यात महायुती म्हणून आम्ही काम करत असताना परवा तुम्ही अतिवृष्टीच्या वेळेस बघितलं असेल, राष्ट्रवादीचे इथले असलेले आमदार सचिन कांबळे पाटील साहेब असतील, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील किंवा मी असेल या आणि अन्य सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, आम्ही लोकांच्या अडचणीत महायुती म्हणून हातात हात घालून लोकांच्या रात्रून दिवसा गरजेसाठी पडलो. आणि पदाधिकारी काय ज्याचं कोणाचं जिथं विचार जुळतात तिथं राहतात.
त्यांची काय अडचण असेल किंवा काय असेल, संदीप जाधवांनी काल प्रवेश केला, त्यांना इथं योग्य ती न्याय मिळेल, त्यांच्या तिथं काय गोष्टी घडल्या असतील त्याच्या आम्हाला कल्पना नाही, पण त्यांनी 1-1.5 महिन्यापूर्वी जर राजीनामा दिला होता तर त्यांच्या पक्षातून त्यांना जर समजूत काढून त्यांना परत घेतलं असतं तर आम्हाला घ्यायची वेळ आली नसती. आणि चांगला कार्यकर्ता पदाविना किंवा सामाजिक कार्यातून बाहेर जाऊ नये हीच आमच्या पक्षाची भूमिका असेल. गेल्या 8 दिवसापूर्वी एक प्रांत ऑफिसला एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्या पक्षाची कुठेही खुर्ची लागलेली दिसलेली नाही आणि सामान्य लोकांमध्ये एक चर्चा चालू होती की सामान्य लोकांमध्ये की कोणत्या कार्यक्रमाबद्दल? प्रांत ऑफिसला एक कार्यक्रम होता, आढावा बैठक वगैरे चालू होती. नाही, मी स्वतः आढावा बैठकीला होतो. हां. मी मला वाटते माझ्या शेजारी प्रांत अधिकाऱ्यांचे असिस्टंट सोनवणे साहेब आम्ही एकत्र होतो आणि अवकाळीच्या आढावा बैठकीला मी हजर होतो. म्हणजे ज्या पद्धतीनं माहितीचे निरोप पोचतात आम्ही त्या पद्धतीने येतो. आता एखाद दुसरा निरोप नसेल पोचत त्यावेळेस नसेलही किंवा काय कारणामुळं हजर नसेल तर नाही जाता येत की बाहेर असेल गावाला. अचानक जर एखाद्या वेळेस काय होतं, सकाळी 8ला प्रेस ठरलेलं असेल, त्यांचं 9चं टायमिंग असेल, आपण जर 9 वाजता फोन आला आणि बाहेर असेल तर नसणार. काही ग्रामीण ठिकाणी सुद्धा शहरामध्ये पण अशी चर्चा आहे की तुमच्या गटाला डावललं जातं आहे, असं काय तुम्हाला जाणवते का? हो का, सत्तेत असते जे तळ राखेल ते पाणी चकल असतेच. शेवटी तिन्ही पक्षाची आज चढाओढ आहे की आपल्याला प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा म्हणून. त्यांच्या जागेवर आम्ही असतो तरी थोड्याफार प्रमाणात आम्ही आमच्याच कार्यकर्त्यांची बाजू घेतली असते आणि मग तेवढं समजून घेऊन आपल्याला पुढं चालावं लागेल की सगळ्याच गोष्टी. शेवट काय होणार आहे, उद्या 4 पदं आले तर 3 पक्षामध्ये 4 पदं वाटताना तिघाला 3 गेली तर 1 एक्स्ट्रा कोणाला तरी जाणार आहे. मग ती सत्ताधारी जो कोण असेल ते मिळवण्याचा ते प्रयत्न करतील. पण आम्हाला आमचा विश्वास आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे जिल्हा प्रमुख, आमची सर्व संघटना ह्या सगळ्या गोष्टीसाठी खंबीर. आम्ही आमच्यावरला अन्याय सहन करणार नाही आणि कार्यकर्त्यावर अन्याय होऊन पण देणार नाही. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका हे निवडणुका लागत आहेत. महायुती म्हणून तुम्ही एकत्र लढणार काय वेगळं लढणार, काय तुमची पुढची रणनीती असेल? आम्हाला ज्या पद्धतीनं पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीनं पुढच्या निवडणुका होतील. त्या पद्धतीनं राज्य पातळीवरून जिल्हा पातळीवर निर्णय येतील आणि जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर निर्णय येतील. पण आता सध्या तर आम्ही बूथ कमिट्या, नवीन पदाधिकारी जोडणे, सदस्य करणे, कार्यकर्त्यांना सोबत घेणे, नवीन कार्यकर्ते जोडणे हे आमचे चालू आहे. आणि 7 जिल्हा परिषद गटात, 14 पंचायत समिती गटात आणि फलटण नगरपालिकेच्या सर्व म्हणजे वार्डामध्ये, प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष पदासाठी या सर्वासाठी आमची मोर्चेबांधणी चालू आहे. आणि आपल्यामार्फत मी सर्वांना आवाहन करतो, खास करून युवकांना, की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासारखं नेतृत्व शिवसेनेला लाभलं आहे. आणि ते आपण बघता की कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना किती ताकद देतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वर नेण्याचे किंवा त्यांना ताकद देण्याचे काम शिंदेसाहेबांना आज जपलं आहे. जिथं संकट येतं तिथं शिवसैनिक उभा असतो आणि शिंदेसाहेब शिवसैनिक म्हणून उभा असतात. म्हणून मी तर आपल्यामार्फत तालुक्यातील युवकांना व जे काही राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला गेलेले लोक असतील, माझे मित्र असतील, त्यांना आवाहन करतो की त्यांना शिवसेनेत सामील व्हावं. आपल्यासाठी शिवसेनेचे दारे सदैव खुले आहेत आणि आपण सहभागी व्हावे. आणि ह्या संघटनेत 80% समाजकारण, 20% राजकारण हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे ब्रीदवाक्य आहे ते शिंदेसाहेबांनी आजही पुढं चालवलं आहे. आणि आरोग्य सेवेचं आणि समाजसेवेचं वसा माननीय आनंद दिघे साहेबांचा वसाही त्याच पद्धतीने पुढं चालू आहे. काल तुम्ही टोल विरोधात प्रांत अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं. त्याचबरोबर काल अनेक 2 निवेदन गेली होती. त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय याची 100 बेडची मागणी असेल, त्याचबरोबर जे सामाजिक विभागामध्ये जे आर्थिक विकास महामंडळ येतात ह्या महामंडळांना निधी मिळावा या संदर्भात निवेदन गेली. आज फलटणचं ST स्टँड आहे त्याची अवस्था आपण पाहतोय. हे सर्व प्रश्न असताना आज या प्रश्नांकडे खरं तर नेत्यांनी लक्ष देणं, विरोधक असतील किंवा सत्ताधारी, मी कोणाला एकालाच म्हणणार नाही, आणि याविषयी काम होणं हे गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला? 100% वाटतं. दुपारीच मला एका प्रवाशाचा फोन आला होता की गुणावरे शटल बंद आहे म्हणून. तर मी वाघमोडे साहेबांना फोन करून सांगितलं की साहेब, ग्रामीणच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत. ST स्टँडवरच्या सोयीसुविधाबाबत आपण जसं बोलला
त्याचं आमचं पूर्ण लक्ष आहे. शौचालयात 5 रुपये घेतले जात होते ते सुद्धा आम्ही महिलांचे बंद केलेले आहेत. इथपर्यंत आमचं लक्ष असतं की प्रत्येकच गोष्ट प्रसारमाध्यमापुढं न्यायची किंवा त्याचा ओवापोह करायची आम्हाला सवय नाही, पण आम्ही बऱ्यापैकी अडचणी सोडवत येतो आहे लोकांच्या आणि त्या पद्धतीनं करतो आहे. एस टी स्टँडवर माझं चांगलं लक्ष आहे. कालच माझी एस टी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यामुळे इथून पुढं प्रवाशांचा कुठल्याही पद्धतीचा हाल होणार नाही किंवा कर्मचाऱ्यांना कुठल्या पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे आपल्या चॅनलमार्फत मी सर्वांना फलटण तालुक्यातील नागरिकांना ग्वाही देऊ शकतो. आर्थिक विकास महामंडळाच्या अनेक लोकांनी नागरिकांनी अर्ज भरलेले आहेत, त्यांना अजून कर्ज पुरवठा नाही, निधीच नाही. काही लोकांचं असं म्हणणं येतं आहे की आमची फसवणूकच झालेली आहे, आम्हाला अर्ज भरायला लावले आणि आता निधी नाही. मग अर्ज कशाला भरायला लावली आणि निधी नाही, मग याला काय करता येईल? निधीची तरतूद आता आत्ता जे बजेटचं अधिवेशन झालं त्यामध्ये कशी झाली किंवा काय झाली हे जी माहिती घेतली नाही, पण 100% जर त्यांचे अर्ज भरले असतील तर शासन त्याच्यावर मार्ग काढून त्यांना कर्ज उपलब्ध होण्याची जास्तीत जास्त प्रयत्न होतील आणि केले जातील. तर आपण बघताय आता अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून अनेक युवकांना राज्य शासनाने आधार दिलेला आहे, कर्ज वाटप केलेलं आहे. आता हे राज्य शासनाकडून येणारे पैसे काय का जर ह्याने दिरंगाई होत असेल तर आपण त्याच्यामध्ये 100% पालकमंत्र्यांची चर्चा करून त्याविषयी काय मार्ग निघतो का बघितलं जाईल. नक्कीच अण्णासाहेब पाटील महामंडळांना ज्याप्रमाणे निधी मिळाला त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागामधील जे महामंडळ येतात त्यांनाही निधी मिळावा अशी आपण आशा बाळगू. आणि इवरे साहेब, आपण साथी न्यूज चॅनलशी बोलला आणि आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जय महाराष्ट्र.